शिवजयंती संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। राहुल गांधी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना श्रद्धांजली शब्दाचा वापर, भाजप नेत्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल। औरंग्याच्या पिलावळीकडून अजून काय अपेक्षा ठेवणार, मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल, तर हा समस्त शिवप्रेमींचा अपमान। राहुल गांधी सातत्यानं महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अनादर करतात, अतुल भातखळकरांचा निशाणा। राहुल गांधी यांचा भाव नमन करण्याचा, अभिवादन करण्याचाच आहे, उगाच धचा माग करून राजकारण करू नका, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर। किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी टास्क फोर्स, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, कोणतेही अतिक्रमण किल्ल्यावर ठेवणार नसल्याची प्रतिक्रिया। मालवणमधील पुतळ्याच्या उभारणीमध्ये भ्रष्टाचार करणारे आज मिरवणुका काढत आहेत, आम्ही निषेध करायला गेलो, आम्हाला आडवे आले, राऊतांचा राणेंवर निशाणा। राजकोट किल्ल्यावर नवीन पुतळा उभारणीचं काम सुरू, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शिवपुतळा उभारणीची पायाभरणी, प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार। पुण्यामधल्या शिवसृष्टीच्या महाराष्ट्र सरकारकडून 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर, आम्ही तिघे मावळे 50 कोटी निधी देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। लातूर शहरामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं शहरामधल्या मुख्य रस्त्यावर मोटारसायकल रॅली, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जय शिवराय जय भारत पदयात्रा। जळगावमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं प्रशासनाकडून जय शिवराय जय भारत पदयात्रेचं आयोजन, पदयात्रेमध्ये आदिवासी बांधवांसोबत जिल्हाधिकारी सहभागी, पदयात्रेमध्ये हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग।